आपला काय हे आहे याच्यावर? एकंदरीत गेले कित्येक वर्ष, कित्येक महिने, कित्येक दिवस शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही भांडत आलेलो आहोत. भांडत म्हणजे शब्दशः नव्हे. राजेश क्षीरसागर हे कसे टक्केवारी घेतात, कसे ते गडेलोट्ट झाले, ज्या पद्धतीनं त्यांचं आता पोट सुटलेलं आहे त्या पद्धतीने त्यांची भूक किती आहे पैशाची, हे वारंवार मी अक्षरशः टाळं फोडून जनतेच्या पुढ्यात आणत होतो. आज आम्ही हे स्टिंग ऑपरेशन करण्यात सक्सेस झालो. राजेश क्षीरसागर हे कशात तसं सापडत नव्हते रेड हँड, पण स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या आमच्या मित्र परिवाराचं मी आभार मानतो. गेलेल्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांचे आभार मानतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून. ज्यादा खुलासा करत नाही कधीच काय कुठे, प्लीज मला माफ करा, कारण कुठे ना कुठेतरी थोडंफार सेन्सिटिव्ह विषय असतो, इतरांना आपण धोक्यात आणू नये. सांगण्याचं तात्पर्य कोल्हापूरकरांना, मतदार बंधू भगिनींना, माय बाप जनतेला हा माणूस किती भ्रष्टाचार होता आहे हे मी सिद्ध करून दाखवलं. राजेश क्षीरसागरांच्यात हिंमत असेल तर मलाही आता एका व्यासपीठावर बोलवायचं आणि हे खोटं आहे म्हणून सांगायचं. त्यांच्या मुलाला जुगार खेळताना आम्ही पकडला कॅसिनो मध्ये. आता क्षीरसागर 40-40 लाख रुपये अक्षरशः खंडणी आणि लूट हो महाराष्ट्र राज्याची, राज्य शासनाची बदनामी केली. त्या व्हिडिओमध्ये ते पुन्हा एकदा म्हणतात की आम्हाला वरच्यांना पैसे द्यावे लागतात. मग वरचे म्हणजे कोण? सन्माननीय IG साहेबांनी, SP साहेबांनी, DYSP साहेबांनी कोणीही ह्या प्रकाराची चौकशी केली पाहिजे. मी तक्रार दाखल करणार आहे IG ऑफिसला की याची शहानिशा करा. हे कोण आहेत या सगळ्यांना घ्या आणि ह्या टक्केवारीखोर आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ही समोरासमोर हा खंडणी मागतो. आणि आज उजळ मात्यानं फिरणारा राजेश क्षीरसागर आज काळाभोर झालेला आहे असं शिवसेना पक्षाकडून मी घोषित करतो. कुठल्या व्यवहारातला हा व्हिडिओ आहे याचे काही डिटेल्स? मला माफ करा, व्यवहार कोणता आहे यापेक्षा त्या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक गयावया करताना दिसतात. अक्षरशः गयावया करायला लागलेत. साहेब बासकी, साहेब बासकी. राजेश क्षीरसागरांची बसण्याची पद्धत बघावं, त्यांच्या अंगात मस्ती बघा, गुरमी. अरे क्षीरसागर धमक आहे तर माझ्यासमोर असं बसून दाखवा आणि खोटा म्हणून सांगा, धमक असेल तर. आणि हा भ्रष्टाचार थांबवा. एक दिवस कोल्हापूरची जनता तुम्ही सत्तेतून गेल्यानंतर तुम्हाला चपलानं ठोकणार आहे, चपलानं. आणि त्यामध्ये सगळ्यात अग्रेसिव्ह मी असणार.